नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डॉजर एक्सपर्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. वेलकम यू ऑल. आज आपण ऍक्टिव्हेशन प्रोसेस करणार आहोत. यासाठी आपल्याला रेकीची प्रार्थना करायची असते आणि ही ऍक्टिव्हेशन कधी करत असतो आपण? आपला शक्तिपात झाल्यानंतर आपल्याला ही ऍक्टिव्हेशन करायचं असतं. तर ऍक्टिव्हेशन साठी सर्वांनी आधी रेकीची प्रार्थना करायची आहे. माझ्या मागोमाग सर्वांना बोलायचं आहे. आधी नमस्कार. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. दोन्ही हात रब करायचे आहे. डावा हात खाली, उजवा हात वर आणि क्लॉकवाईज फिरवायचा आहे आपल्याला. घडीच्या दिशेने असं फिरते की नाही तसं, असं उलटा हात फिरवायचं नाही आहे. दोन्ही हात आपल्याला रब करायचे आहे आणि असं डाव्या हाताला खाली ठेवायचं, उजवा हात वर आणि हळूवार आपल्याला क्लॉकवाईज फिरवताना बोलायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. आपले हे दोन्ही पामचक्र आहे, आपण यांना काय करतो आहे? चार्ज करतो आहे, प्रोटेक्ट करतो आहे आणि हील करतो आहे. ओके. 21 वेळा आपल्याला बोलायचं आहे. अंदाजे 21 वेळा, असं 1 2 3 4 असं मोजत बसायचं नाही. चला, माझ्या मागोमाग सर्वांनी बोलायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. 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 असं हळूवार, एकदम असं जोराजोरात हे फिरवायचं नाहीये. हळू फिरवायचं आहे. आणि बघा, तुम्ही फिरवताना तुम्हाला एक एनर्जी बॉल, असं एक व्हायब्रेशन जाणवेल. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. 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 अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर उजवा हात खाली आणि डावा हात वर ठेवायचा आहे आणि सेम प्रोसेस करायची आहे आपल्याला. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. 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 चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा.
charge, heal and protect my palm chakra. 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 अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर डाव्या हाताची मूठ बांधून मांडीवर ठेवायचं आहे आपल्याला आणि नाभी चक्रासमोर, नाभी माहिती आहे ना, नाभी चक्रासमोर आपल्याला असं फिरवायचं आहे. डाव्या हाताची मूठ बांधली राहणार आहे आणि नाभी समोर सेम क्लॉकवाईज फिरवायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. आपण काय करतो आहे आता, नाभी चक्राला चार्ज करतो आहे, प्रोटेक्ट करतो आहे आणि हील करतो आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. 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 चार्ज, heal and protect my nabhi chakra. Charge, 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 heal and protect my nabhi chakra. त्यानंतर आपल्याला डाव्या हाताची मूठ आपली ही बांधलीच राहणार आहे आणि क्राउन चक्राच्या वर आता आपल्याला काय करायचे आहे तर सातही चक्रांना चार्ज करायचं आहे, हील करायचं आहे आणि प्रोटेक्ट करायचं आहे. तर याला सुद्धा आपण क्लॉकवाईज फिरवायचं आहे आणि बोलायचं काय आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. आपण आपल्या सातही चक्रांना हील, चार्ज आणि प्रोटेक्ट करतो आहे. चार्ज, heal and protect my 7 chakra. Charge, 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 heal and protect my 7 chakra. Charge,
heal and protect my seven chakra. Charge, heal and protect my seven chakra. Charge, heal and protect my seven chakra. Charge, heal and protect my seven chakra. Charge, heal and protect my seven chakra. Charge, heal and protect my seven chakra. Charge, heal and protect my seven chakra. Charge, heal and protect my seven chakra. Charge, heal and protect my seven chakra. Charge, heal and protect my seven chakra. Charge, heal and protect my seven chakra. Charge, heal and protect my seven chakra. Charge, heal and protect my seven chakra. Charge, heal and protect my seven chakra. Charge, heal and protect my seven chakra. Charge, heal and protect my seven chakra. Charge, heal and protect my seven chakra. आता आपल्याला डाव्या हाताची मूठ उघडायची आहे आणि शरीराच्या समोर आपल्याला एकदम हात ठेवायचं नाही, एवढं स्पेस ठेवायची आहे. ठीक आहे. आणि बोलायचं काय, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ओरा. आपल्या संपूर्ण शरीराला आणि आपण आपल्या ओराला चार्ज, हील आणि नकारात्मकतेपासून प्रोटेक्ट करतो आहे. ओके. एकदम असं चिपकवायचं नाहीये, थोडी स्पेस ठेवायची आहे, हलकी स्पेस. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ओरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ओरा. Charge, heal and protect my body and aura. 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 अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर दोन्ही हात आपल्याला रब करायचे आहे. दोन्ही हात असे घासायचे आहे आणि एक एनर्जी बॉल आपल्याला बनवायचा आहे. एनर्जी बॉल दोन्ही हाताला घासा, बघा एक एनर्जी बॉल क्रिएट होतो. एक व्हायब्रेशन्स आणि तुम्हाला या मधामध्ये दोन्ही हाताच्या मधामध्ये एक असं एक तुम्ही बॉल पकडलेला आहे असं एक हेवीनेस जाणवेल तुम्हाला. करा जवळ दूर जवळ दूर.
मी मेडिटेशन आणि सगळे प्रॅक्टिकल करते त्याच्यामुळे माझा लवकरच बॉल बनतो. आणि मग याला काय करायचं आहे, आपल्या क्राऊन चक्रावर असं ठेवायचं आहे. असं ठेवायचं नाही आपल्याला, असं ठेवायचं आहे, डोळे बंद करायचे आहे आणि असं ठेवायचं आहे. ठीक आहे, दोन्ही असं. आणि बोलायचं आहे की अनंत स्रोतातून, मनातल्या मनात बोलू शकता किंवा तुम्ही मी बोलत आहे असं सुद्धा बोलू शकता. अनंत स्रोतातून वाहात येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातातून प्रवाहित होत आहे. अनंत स्रोतातून वाहात येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातातून प्रवाहित होत आहे. ही ऊर्जा माझ्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. माझ्या क्राऊन चक्रामधून ही ऊर्जा माझ्या 7ही चक्रांपर्यंत पोहोचत आहे. अनंत स्रोतातून वाहात येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातातून प्रवाहित होत आहे. माझ्या हातातून ही ऊर्जा माझ्या 7ही चक्रांमध्ये पोहोचत आहे आणि माझ्या संपूर्ण शरीराला उपचार प्रदान करत आहे. अनंत स्रोतातून वाहात येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. माझ्या शरीरातील प्रत्येक सेल्स आणि प्रत्येक ऑर्गनला ही ऊर्जा हील करत आहे. माझ्या प्रत्येक सेल आणि प्रत्येक ऑर्गनला ही ऊर्जा हील करत आहे आणि मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. थँक यू, थँक यू, थँक यू. दोन्ही हात रब करून डोळ्याला लावायचा आहे आणि डोळे उघडायचे. आपल्याला डेली काय करायचं आहे आता? स्त्रियांना स्पेशली बघा इतकं जरी केलं की नाही तुम्ही म्हणजे मी काल आपण 7 चक्रांचा मेडिटेशनचा मी ऑडिओ सुद्धा तुम्हाला पाठवलेला आहे आणि कसं करायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे. डेली आपल्याला आता आपण थोड्या वेळानंतर ऑरा म्हणजे काय आणि ऑरा क्लीन कसं करायचं हे बघणार आहोत. तर डेली तुम्हाला करायचं काय असतं सर्वप्रथम ही ॲक्टिव्हेशन प्रोसेस तुम्हाला डेली करायची आहे. ॲक्टिव्हेशन प्रोसेस नंतर ऑरा क्लिन्झिंग करायचं आहे आणि ऑरा क्लिन्झिंग नंतर 7 चक्रांचं मेडिटेशन. हार्डली तुम्हाला एक 40 किंवा 45 मिनिट्स लागतील. 40 किंवा 45 मिनिटं लागतील एवढं करायला. कारण 21 मिनिटाचा मी ऑडिओ तुम्हाला पाठवलेला आहे ते 7 चक्रांचं मेडिटेशन. म्हणजे 21 मिनिटं आपल्याला त्याला लागले. ॲक्टिव्हेशनला 10 मिनिटं आणि 5-7 मिनिटं आपल्याला ऑरा क्लिन्झिंगला लागतात. तर असं करून तुम्हाला एक 40 मिनिटं लागतील आणि या 40 मिनिटाचा फायदा तुमच्या जीवनावर खूप जास्त इम्पॅक्ट पडणार आहे. ते म्हणजे कसं? एकतर आपले 7ही चक्र बॅलन्स राहतील आणि ज्यांचाही खूप जास्त चिडचिडका स्वभाव आहे, खूप कंजूस स्वभाव आहे किंवा खूप जास्त असं खर्चाळू स्वभाव आहे. तर असं म्हणजे तुमचे जे 7 चक्र जर बॅलन्स झाले, तर तुमचा ऑटोमॅटिक स्वभाव चेंज होईलच आणि सगळ्या गोष्टी अशा सुरळीत होतील. ओके. आणि आपण चार्ज, हील आणि प्रोटेक्ट करतो आहे म्हणजे ॲक्टिव्हेशन करताना आपण काय करतो आहे, तर आपली बॉडी म्हणजे खूप कामं करून थकलेली असते कधी-कधी. खूप थकवा जाणवतो. ऑफिसमधून आल्यानंतर खूप थकवा जाणवतो किंवा घरातले कामं करताना थकवा जाणवतो. तर आपण सकाळी-सकाळी काय करतोय आपल्या बॉडीला ॲक्टिव्हेट करतो आहे. तर तुम्हाला थकवा सुद्धा जाणवणार नाही. आणि ऑरा क्लिन्झिंगने काय होणार तर जी निगेटिव्ह एनर्जी आहे तुमच्यापर्यंत जरी पोहोचली असेल, तर ती तिथे नष्ट होऊन जात असते. आणि कंटिन्यू जर तुम्ही ऑरा क्लिन्झिंग केलं तर ती जी निगेटिव्ह एनर्जी आहे तुमच्यापर्यंतच पोहोचत नाही. यासाठी एकतर तुम्हाला ऑरा क्लिन्झिंग आणि त्यासोबत प्रोटेक्शनसाठी आपण रेमेडीज म्हणून काही क्रिस्टल तुम्ही वापरू शकता.
निगेटिव्ह एनर्जी पासून जर तुम्हाला दूर राहायचं असेल तर यासाठी तुम्ही क्रिस्टलचा वापर करू शकता. ओके. सो आता आपण औरा म्हणजे काय हे बघणार आहोत. औरा म्हणजे ऐकलेलं आहे का कोणी? आणि आपण अफर्मेशन्सचा कसा आपल्या जीवनावर प्रभाव पडतो तो सुद्धा बघणार आहोत. कधीही विचार करताना आपल्याला प्रत्येक गोष्टी या पॉझिटिव्हच विचार करायचे आहे, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घडायला पाहिजे. ओके. तर मराठी कोणाला वाचता येतं? आधी आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जीचं बघूया. मराठी वाचता येतं का कुणाला? त्यांनी हँड राइज करा. मराठी वाचायला येतं का? कोण वाचेल हे अफर्मेशन्स? कोणीच नाही? अफर्मेशन वाचता येईल का कोणाला? एनीवन? नम्रता मॅम वाचता येणार तुम्हाला अफर्मेशन? राज सर वाचता येणार आहे का तुम्हाला? स्क्रीन दिसते तुम्हाला माझी? स्क्रीन दिसत आहे काय? हो दिसत आहे मॅडम. कुणाला वाचता येईल काय अफर्मेशन्स? प्लीज हँड राइज. तुम्हाला वाचता येतं काय इथून? कुणाला वाचता येतं काय? आपण IPS ची परीक्षा नाही देत आहे किंवा कलेक्टरची एक्झाम नाहीच देणार आहे. मी तुम्हाला फक्त वाचायला लावते आहे. ओके, चला संजीवनी मॅमनी हो म्हटलं. खूप छान वाटलं मॅम, तुम्ही सहभागी झालात. यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. थँक यू. थँक्यू मला थँक्यू फक्त मॅडम. सांगायचं हे आहे की आपण जे विचार करतो, आपली विचारसरणी पॉझिटिव्ह असेल तर आपले जे व्हायब्रेशन्स आहेत ते सुद्धा पॉझिटिव्ह होतात आणि याचसोबत आपल्यासोबत तसंच घडत जातं. मला सांगायचं फक्त इतकंच आहे. यासाठी हे अफर्मेशन तुम्हाला वाचायचं आहे. एक वाक्य बोललात की थांबायचं आहे. संजीवनी चालेल. मॅम एक वाचा. हा, मला आतून कुठेतरी तुटल्यासारखं एकच वाटतं. मिनिट. हा. हॅलो. हा, वाचू का परत? हो हो वाचा मॅम. हा, मला आतून कुठेतरी तुटल्यासारखं वाटतं. थांबा. तथास्तु 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 हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही. नेक्स्ट. माझ्या शरीरामध्ये आजार घर करून बसलाय. तथास्तु 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 असंच होणार. माझ्या मनात आणि शरीरामध्ये दोन्ही ठिकाणी अशांती आहे. ईश्वर ऐसा ही हो. नेक्स्ट. माझी ऊर्जा दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. नेक्स्ट. मी बरा होण्यापेक्षा आजारीपणाला जास्त जवळ आहे. माझ्या आयुष्यामध्ये आरोग्याची कमतरता स्पष्टपणे जाणवते. थांबा. माझं शरीर बोला हा बोला. माझं शरीर माझ्याशीच लढत असल्यासारखं वाटतं. मी आजारी असल्याची जाणीव मला सतत आठवण करून देते. कसं वाटलं? वाईट वाटलं. आणि वाचताना तुम्हाला कसं वाटतं? व्हायब्रेशन्स कसे जाणवले? फील नाही कसं ते झालं? वाईट म्हणजे असं बॅड वाटलं मला. सॅड. वाटलं? हो हो, सॅडनेस वाटली. मग एक नक्कीच. लक्षात घ्या की तुम्ही अशा भरपूर गोष्टी आहेत की जे नको आहे आयुष्यामध्ये त्याच गोष्टींचा विचार करत आहात. करताय की नाही सांगा मला. नक्कीच नक्की. आणि त्याचा फरक काय होत पडतो आहे? बॅड होतो आहे. बॅड. आता आपण रिप्लेसमेंट करूया.
चला नेक्स्ट वाचा आता. माझं शरीर हळूहळू स्वतःला सावरत आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु. संजीवनी मला मॅम एकदम थांबा. संजीवनी मॅम एकदम स्वस्त आहे. ते ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. नेक्स्ट. मला आतून शांत आणि परिपूर्ण झाल्यासारखं वाटतं. तथास्तु तथास्तु तथास्तु. नेक्स्ट. मी स्वतःला अधिकाधिक निरोगी अनुभव आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु. ईश्वर ऐसा ही हो. नेक्स्ट. माझी ऊर्जा दररोज वाढत चाललेली आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु. ईश्वर ऐसा ही हो. नेक्स्ट. माझ्या प्रत्येक श्वासाबरोबर मला आरोग्य प्राप्त होत आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु. संजीवनी मॅमला संपूर्ण आरोग्य प्राप्त झालेले आहे. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. नेक्स्ट. मी स्वस्थ आहे, मी सुखी आहे आणि मला ते पूर्णपणे मान्य आहे. ईश्वर ऐसा ही हो. नेक्स्ट. माझ्या आयुष्यामध्ये सुख अगदी सहजपणे येत आहे. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो. आणि संजीवनी मॅमच्या जीवनामध्ये सुख नेहमी त्यांच्या जीवनामध्ये येत आहे, येत आहे, येत आहे. ईश्वर ऐसा ही हो, ऐसे ऐसा ही हो. नेक्स्ट. माझ्या आयुष्यामध्ये समृद्धी वाढत आहे. ईश्वर ऐसा ही हो. संजीवनी मॅमच्या आयुष्यामध्ये नेहमी समृद्धीचा लाभ होत आहे. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो. थैंक यू थैंक यू थैंक यू. आता पॉजिटिव अफर्मेशन नहीं मत झाओ मेरा होने के बाद में कर लियो. कसं ते वाटलं मॅडम पॉझिटिव्ह अफर्मेशन? असं अंग तसं शहारे आल्यासारखं वाटलं मला एकदम. म्हणजे खूप फील झालं त्यांनी. फील झालं? आणि अजूनही होतंय अजूनही. बघा, सांगायचा मुद्दा माझा हाच की आपल्याला आयुष्यामध्ये जे हवं आहे ना, आपलं फोकस तिथे असायला पाहिजे. म्हणजे प्रत्येकच गोष्ट असं नाही, संपूर्ण स्वास्थ्य पाहिजे असेल तर फोकस आपला दुखण्याकडे नाही जायला पाहिजे. पण जातं काय की हे दुखत आहे, ते दुखत आहे आणि असं म्हटलं तिने तसं म्हटलं, या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये नकोच आहेत. पण लक्ष तिथेच जात आहे. मग आपल्याला आपलं लक्ष डायव्हर्ट करायचं आहे. काय करायचं आहे? ज्या गोष्टी लक्ष हव्या डायव्हर्ट. आहेत तशाच अफर्मेशन तुम्ही वापरा, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये संपूर्ण सुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्याची निर्मिती झाली पाहिजे. ओके. रोज तुम्ही उठल्यावर जर म्हटलं की मी संपूर्ण स्वस्थ आहे, माझं शरीर संपूर्ण स्वस्थ आहे, मी स्वस्थ आहे, तर तुमचे दिवस आणि तुम्हाला ते फील होतं की मी शरीराने संपूर्ण स्वस्थ आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपलं शरीर असतं. जर शरीरच साथ देणार नाही तर खूप जास्त पैसा असूनही काय अर्थ त्या पैशांचा? विचार करा. सगळ्यात जास्त आपल्याला काय पाहिजे आहे? शरीरामध्ये निरोगी शरीर, निरोगी शरीर आणि नात्यांमध्ये प्रेम. या प्रेम. दोन गोष्टी हव्या आहे आणि आपल्याला लागणारा पैसा. खूप पैसाही नाही आणि खूप कमी पण नाही. म्हणजे या 3 गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये गरजेच्या असतात. तर रेकी करतं काय? रेकी तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळवून देत असतं. पण तुमचं फोकस, इंटेन्शन या सगळ्या गोष्टी क्लिअर असायला पाहिजे. आणि आपण कुठल्याही डिव्हाइन एनर्जी आपल्याला पोहोचायच्या डिव्हाइन एनर्जी पर्यंत, तर सर्वप्रथम आपलं ट्रस्ट असणं गरजेचं आहे. आपला जर विश्वास असेल तर या एनर्जीज नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि वर्क सुद्धा करतात. पण एखादी व्यक्ती जर असा विचार करत असेल की अरे फक्त पॉझिटिव्ह अफर्मेशन वापरण्याने खरंच चांगलं होणार आहे का? मग जर कुठेतरी त्यांनी आधीच स्टॉप लावलेला आहे तिथे, त्याचा विश्वासच नाहीये, मग खरंच असं घडणार आहे का? नाही. पण जर आपला विश्वास आहे तर नक्कीच आपण काय म्हणणार आहोत की हे ईश्वर ऐसाही हो, तर नक्कीच ह्या गोष्टी छान घडणार. नाहीतर एखादी व्यक्ती खूप जास्त मंदिरात जाऊन पूजा करते आहे, खूप जास्त उपवास करते आहे, म्हणजे देवाधर्माचं खूप करते आहे, पण त्या व्यक्तीच्या मनामध्येच तो भगवान, ते ईश्वर नाही आहे. मग याचा फायदा होईल का? तुम्ही खूप पंचपक्वान्न नका खाऊ घालू किंवा खूप जास्त पूजा नका करू, पण तुमच्या मनामध्ये त्या ईश्वराला ठेवा. म्हणजे नक्की तुम्हाला ते मदतही करतील. ओके.
थँक्यू मॅडम. थँक्यू. तुम्ही अफर्मेशन वाचले यासाठी मी तुमची आभारी आहे मॅम. कारण कोणीच हँड राईज केला नाही आणि कोणीच समोर आलं नाही की नाही मी वाचतो असं. यासाठी मी तुमची खूप खूप थँक्यू आभारी आहे. थँक्यू. थँक्यू थँक्यू. चला, तर आपण नेक्स्ट बघणार आहोत ओरा. हे काही सिम्बॉल्स आहे. सिम्बॉल्स मी तुम्हाला उद्या शिकवणार आहे. पण त्याआधी आपण ओरा बघणार आहोत. ओरा म्हणजेच काय. अन्न पाण्याला चार्ज करायला विसरलो आपण. सॉरी. आधी अन्न आणि पाण्याला आपण चार्ज करणार आहोत. नंतर आपण ओरा बघूया. ओके. अन्न पाण्याला चार्ज करताना आपल्याला करायचं काय आहे, जे आपण अन्न बनवत असतो तर ते स्वयंपाक झाल्यानंतर आपल्याला सगळे भांडे उघडून ठेवायची गरज नाही. ठीक आहे. अन्न बनवल्यानंतर आपल्याला किंवा तुम्ही ताटाला सुद्धा म्हणजे ताटामध्ये ठेवलेल्या अन्नाला सुद्धा हिलिंग देऊ शकता. म्हणजेच तुम्ही ते चार्ज करू शकता किंवा एका सोबत तुम्ही ते अन्न चार्ज करू शकता. चार्ज करताना आपल्याला सर्वप्रथम रेकीची प्रार्थना करायची आहे. म्हणजे मी तुम्हाला सर्वात आधी सांगितलेली आहे रेकीची प्रार्थना की मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ही आपली रेकीची प्रार्थना असते. जर इतकं तुम्हाला म्हणायचं नसेल तर थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, हे 2 वाक्य सुद्धा तुम्ही बोलू शकता. बोलल्यानंतर आपल्याला हे दोन्ही हात असे ठेवायचे आहेत. त्या जेवणावर ठेवायचे आहे आपल्याला. दोन्ही हात रब करून आपले डायनिंगवर सगळं जेवण असतं, वरण भात भाजी पोळी सगळे गंज असतात, तर तिथे आपल्याला असं हात ठेवायचा आहे. थोडंसं डिस्टन्सवर ठेवायचे आहे आणि म्हणायचं काय आहे की हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. बोलायचं काय आहे, अफर्मेशन कशी की घडलेलं आहे. रेकीमध्ये आपण सगळे अफर्मेशन घडलेले आहेत असे वापरत असतो. होणार आहे किंवा होऊ दे असे आपण वापरत नाही. सो तुम्ही ही अफर्मेशन लिहून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला डेली ते करता येईल. काय म्हणायचं आहे, हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. दिव्यरेखी शक्तीच्या कृपेने आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. असं आपल्याला 3दा बोलायचं आहे. ओके. तुम्ही मनात बोलू शकता. तुम्हाला वाटेल की आता जोरात बोलायला पाहिजे पण मला शिकवायचंय म्हणून मी तुम्हाला बोलून दाखवत असते. पण तुम्ही हे सगळे अफर्मेशन्स मनातल्या मनात सुद्धा वापरू शकता. त्याच प्रकारे आपल्याला पाणी जर आपल्या माठामध्ये ठेवलेला असेल, तुम्ही 1 ग्लास पाणी चार्ज करू शकता, पण तो 1 ग्लास पाणी फक्त तुम्ही स्वतः पिऊ शकता. तर आपल्याला काय पाहिजे आहे, आपल्याला आपल्या घरचे सर्व त्यांना सुद्धा जीवनामध्ये संपूर्ण सुख, समाधान, ऐश्वर आणि दीर्घायुष्य त्यांनाही लाभलं पाहिजे म्हणून आपण पाणी सुद्धा चार्ज करणार आहोत. मग पाणी चार्ज करताना फिल्टर असो किंवा माठ किंवा गुंड, जिथे पाणी भरून ठेवलेलं आहे तिथे तुम्हाला असं हात ठेवायचा, टच करायचं आहे त्या पाण्याला. ओके. आणि सेम अफर्मेशन वापरायची आहे की हे पाणी ग्रहण करणाऱ्या, तिथे आपण काय वापरले की हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला. इथे पाण्यासाठी काय बोलायचं आपल्याला की हे पाणी ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. दिव्यरेखी शक्तीच्या कृपेने आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने
या सगळ्या व्यक्तींना जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर, ऐसाही हो, ऐसाही हो, ऐसाही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. असं आपल्याला 3दा अफर्मेशन्स वापरायचे आहे. आणि यानंतर काय करायचं आहे? नाभीपासून कट 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 का बरं करायचं असतं? कारण आपल्या जीवनाची सुरुवात ही नाभीपासून होत असते, बरोबर? जीवनाची सुरुवात आणि आपण कुठेतरी दुसऱ्यांच्या एनर्जीशी कनेक्ट झालेलो आहे. सो तो कनेक्शन आपल्याला डिस्कनेक्ट करणं गरजेचं आहे. मग नाभीपासून कैचीसारखं हात ठेवायचं. कट 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 3दा आपल्याला असं म्हणायचं किंवा डिलीट डिलीट डिलीट. आता माझ्या त्या व्यक्तीपासून कनेक्शन डिस्कनेक्ट झालेलं आहे असं. आणि जर तुम्हाला बिझनेस कुणाचा बिझनेस असेल समजा, कुणाचं शॉप असेल किंवा काही असं व्यवसाय आपल्याला वाढवायचा आहे, तर काय करायचं? थोडं पाणी घ्यायचं आहे ग्लासामध्ये आणि याला चार्ज करून आपल्या ऑफिसमध्ये शिंपडायचं आहे. आणि याला अफर्मेशन काय द्यायची आहे? या 21 टाइम आपल्याला क्लॉकवाईज असं फिरवायचं असतं. डाव्या हातामध्ये ग्लास घेऊन उजव्या हाताने आपल्याला फिरवायचं आहे आणि म्हणायचं आहे की माझ्या बिझनेसमध्ये, म्हणजे माझा बिझनेस असो किंवा तुमचा शॉप, ज्या त्या गोष्टीचं आपल्याला नाव घ्यायचं असतं. ओके. तुम्हाला नाव घ्यायचं आहे की कशासाठी तुम्ही ग्रो करणार आहात. जसं आता माझं ऑफिस आहे, तर मी याला काय म्हणणार आहे की माझ्या या पाण्यामुळे माझ्या व्यवसायाची वाढ दिवसेंदिवस होत आहे. मी काय बोलणार आहे याला? डोळे बंद करून हा पाणी हातात घेणार थोडं आणि उजव्या हाताने क्लॉकवाईज फिरून याला म्हणणार आहे की या पाण्यामुळे माझ्या व्यवसायाची प्रगती दिवसेंदिवस होत आहे. या पाण्यामुळे माझ्या व्यवसायाची प्रगती दिवसेंदिवस होत आहे. माझ्या अर्निंग मध्ये ग्रोथ होत आहे. या पाण्यामुळे माझ्या व्यवसायाची प्रगती दिवसेंदिवस होत आहे. माझ्या अर्निंग मध्ये वाढ होत आहे. असं अफर्मेशन 21 टाइम्स म्हणजे 21 वेळा बोलायचं आहे आणि उजव्या हाताने असं फिरवायचं आहे. 21 वेळा ही अफर्मेशन आपल्याला वापरायचं आहे आणि त्यानंतर हा पाणी असं शिंपडून द्यायचं असतं आणि मग उरलेलं पाणी तुम्ही एका बॉटलमध्ये ठेवून डेली तो शिंपडायचा आहे. ओके. आणि जर तुम्हाला समजा की कधी डोकेदुखी झाली आणि आता त्या पाण्याला चार्ज, तर तुम्हाला 21 वेळा डोकेदुखी वाटत आहे, खूप जास्त डोक्यामध्ये विचार येत आहेत, ओव्हर थिंकिंग होत आहे, तर सुद्धा तुम्ही याला 1 ग्लास पाणी घेऊन तुम्ही त्याला चार्ज करून पिऊ शकता. त्याला अफर्मेशन काय वापरायची आहे? हे पाणी मी स्वतःचं नाव घ्यायचं आहे. जर कधी तुम्हाला ओव्हर थिंकिंग होत आहे, डोकं दुखत आहे, तर 1 ग्लास पाणी तुम्ही स्वतःसाठी चार्ज करून पिऊ शकता. त्याला वापरण्यासाठी अफर्मेशन, हे पाणी, जसं माझं पूजा नाव आहे, हे पाणी मी स्वतः ग्रहण करत आहे. या पाण्याने मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे. हे पाणी मी स्वतः ग्रहण करत आहे. या पाण्याने मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे. या पाण्याने मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे. हे ईश्वर, ऐसाही हो, ऐसाही हो, ऐसाही हो. असं आपल्याला 21 वेळा अफर्मेशन्स बोलायचे असतात आणि 21 वेळा क्लॉकवाईज हात सुद्धा फिरवायचं असतं आणि त्यानंतर तो पाणी आपण स्वतः प्यायचं असतं. ओके. आता इथे सर्वांची व्हिडिओज ऑन असते, तर मी पाण्याला चव कशी चेंज करायची ते सुद्धा सांगितलं असतं. म्हणजे तुम्ही जर पाणी घेऊन बसले असाल, तर तुमच्या जवळ असलेला पाणी तुमच्या अफर्मेशननी त्या पाण्याला चव बदलू शकता. पण इतक्या लोकांची व्हिडिओज ऑफ आहे की मला सुद्धा वाटत नाही की मला शिकवायला पाहिजे. ओके. सो मी सेकंड लेवलला हे नक्की शिकवणार. पाण्याला म्हणजे पाण्याला आपण आपल्या इच्छेनुसार कसं चव देऊ शकतो. कारण इथे मला इंटरेस्टेड लोक वाटत नाही आहे की सर्वांना तुमच्या अफर्मेशन नी चव चेंज करायची आहे. सो आपण नेक्स्ट लेवलला शिकूया. चला, आता आपण काय करणार आहोत? औरा. इथपर्यंत समजलं?
ऍक्टिव्हेशन प्रोसेस, अन्न पाण्याला चार्ज करायचा आहे. आणि आता आपण औरा म्हणजे काय ते बघणार आहोत. एक मिनिट. माझी स्क्रीन दिसत आहे सर्वांना? औरा म्हणजे काय आहे, तर आपल्या शरीराभोवती एक बघा, तुम्हाला औरा बघायला शिकवत आहे. एक मिनिट, माझं हे कुठे आहे. आपण आधी औरा बघायला शिकणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला औरा क्लिन्झिंग सुद्धा करायचं आहे. ओके. सो कुणाजवळ व्हाईट पेज आणि पेन असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या जवळ औरा बघू शकता. नाहीतर वाटत असेल की मॅम तुम्हीच तुमच्याकडेच कसं दिसते, आमच्याकडे का नाही. सो तुम्ही सुद्धा पेन आणि बुक घेऊन बसायचं आहे. ओके. सर्वांनी पेन आणि औरा बघायला शिकवणार आहे मी, तर सर्वांनी पेन आणि बुक घेऊन बसायचं आहे. व्हाईट पेपर म्हणजे व्हाईट पेज. हे दिसते. ओके. ब्लू पेन कुठे गेला रे बाबा. औरा म्हणजे काय आधी आपण बघूया. स्क्रीन स्टॉप. हे बघा, एक डॉट काढून घ्या. किंवा या डॉट कडे सारखं बघा. या डॉट कडे सारखं बघा. या डॉटच्या अवतीभोवती तुम्हाला एक प्रकाशाचं वलय दिसेल. एक सारखं बघा, एक 10 सेकंद 20 सेकंद बघून बघा. या डॉटच्या दिसलं, कोणाला दिसलं असेल तर मला थम्सअप करा, जेणेकरून मला कळेल की खरंच तुम्हाला दिसलं. ओके. या डॉट कडे बघितलं तर तुम्हाला या डॉटच्या म्हणजे याच्या अवतीभोवती तुम्हाला एक प्रकाशाचं वलय दिसेल. तो म्हणजेच या डॉटच्या औरा. ओके. थँक्यू. चला, सगळ्या दिसलेला आहे. ओके. आता हे जे औरा आहे, हा औरा निर्जीव वस्तूंनाच नाही तर सजीव व्यक्ती म्हणजे फक्त आपण सजीव आहोत तर सजीव व्यक्तींनाच नाही तर निर्जीव वस्तूंना सुद्धा औरा असतो. आपण आता डॉटचा औरा बघितला आहे. आता माझ्या हाताचा औरा बघा. बघा, हे हात बघा. माझ्या या हाताचा अवतीभोवती बघा, शॅडो म्हणजे परछाई जी असते, शॅडो म्हणजेच औरा नसतो. जसं बघा, या हाताला शॅडो दिसतंय ब्लॅक, तो म्हणजे औरा नाही. या हाताच्या अवतीभोवती तुम्हाला एक प्रकाशाचं एक व्हाईट लाईन दिसेल, तो म्हणजे औरा. बघा, एक सारखं बघितलं तर तुम्हाला नक्कीच दिसेल, तो माझा हाताचा औरा. प्रकाशाचं वलय म्हणजेच औरा असतो. आता सेम तुम्ही तुमच्या हाताचं सुद्धा बघू शकता.
तुम्ही तुमच्या हाताचा सुद्धा औरा बघू शकता. एक हात तुमचं असं ठेवा आणि एक सारखं त्याला बघा, म्हणजेच तुम्हाला औरा दिसेल. ओके, मग आपला क्लास फक्त औरा बघायसाठी आहे का? औरा बघितला आणि झालं नाही. तर आपलं हेतू काय आहे? औरा क्लीन करणं. कधी कधी काय होतं, आपण खूप गर्दीच्या ठिकाणी गेलो, घरून जाताना तर खूप छान गेलो आणि तिथे पोहोचल्यानंतर कधी कधी खूप चिडचिड व्हायला लागते किंवा डोकेदुखी व्हायला लागते, म्हणजे एक वेगळीच फिलिंग तिथे गेल्यानंतर. मग असं का होतं, तर आपण त्या व्यक्तींच्या औरासोबत आपला औरा कनेक्ट होत नाही आणि कधीही कुठल्याही गोष्टी जे बॅड गोष्टी असतात त्या पटकन आपल्या औरामध्ये म्हणजे त्यांचा फरक कसा लवकर पडतो. तर आपल्याला जर असं वाटलं कधीही, तर करायचं काय असतं, औरा क्लीन. जोपर्यंत तुम्ही औरा क्लीन करणार नाही तोपर्यंत तुम्हाला छान वाटणार नाही. डोकेदुखी थांबते आणि नक्कीच या औरा क्लीन केल्याने इतका फायदा होतो की खूप. मी माझाच एक एक्सपिरियन्स सांगते, आत्ताचीच गोष्ट आहे. माझ्याकडे माझी जी भांडे म्हणजे आमच्या घरची जी कामवाली आहे ती सोडणार होती. मग मी दुसऱ्यांना सांगितलं की माझ्याकडे बाई पाहिजे आहे. सो 2-3 बाया त्या दिवशी आमच्याकडे काम बघायला आल्या. करायचं आहे म्हणून त्यांना. आणि माझं क्लास होतं. त्या दिवशी माझी बॅच 5 ते 6, म्हणजे माझ्या बाकीच्याही बॅचेस खूप कंटिन्यू सुरू असतात. सो त्या दिवशी सुद्धा माझी 5 ते 6 ची बॅच होती. मग त्या वाटते 5:45 ला वगैरे आल्या. माझी बॅच संपल्यानंतर मग मी इथून गेली. आता मी दिवसभर छान क्लासेस घेतले आणि मला एकदम फ्रेश. कारण मग आपल्याला माहिती आहे ना, आपण दिवसभर कसे होतो, आपलं औरा कसं होतं हे सगळं आपल्याला माहिती असतं दिवसभर. आणि मी म्हटलं की आता इथून गेली माझ्या ऑफिसमधून घर, म्हणजे माझं ऑफिस माझ्या घरीच आहे. मी घरी गेली. आईने माझ्या सांगितलं की आहेत, म्हणजे मी त्यांच्या पर्यंत तिथे गेली आणि 2-3 शब्द मी बोलली. त्यांनी सांगितलं जे काही आमचं बोलणं झालं. पण मी बोलताना किंवा त्यांच्याशी एक 5 मिनिटं, मी खूप नाही बोलली, पण 5 मिनिटच मी त्यांच्या संपर्कामध्ये आली आणि एकदम माझं असं डोकं दुखायला आणि खूप असं व्हॉमिटिंग सारखंही वाटत होतं मला. मी म्हटलं अचानक काय झालं? मला सुद्धा कळायला म्हणजे कळतच नव्हतं, की हे काय झालं? लक्षात सुद्धा नव्हतं आलं माझ्या. मी म्हटलं की होऊ शकतं की दिवसभराच्या क्लासेसनी. पण मी म्हटलं की म्हणजे मग आपण थोडं लक्ष देऊ. कामं झाली, मी म्हटलं स्वयंपाक केला, त्यानंतर आरामच नाही झालं. म्हटलं हे कसं काय झालं? एकदम लक्षात आलं की त्या बाया, म्हणजे त्यांची एनर्जी मला आधीच निगेटिव्ह वाटली होती. त्या मला आवडल्या सुद्धा नव्हत्या. बिलकुल. मी तर त्यांना पाहिल्याबरोबरच मी म्हटलं की "आई मला या नको आहे. मी जी जुनी बाई आहे, तर तिलाच मी हे करेन आणि तिला ठेवेन मी." म्हटलं ह्या नको आहे. मग मला असं आठवलं की नाही, यांचा औरा आणि माझा औरा, पहिले तर त्या मला आवडल्याच नव्हत्या. मग होऊ शकते म्हटलं असं. आणि मग मी एकच उपाय केला. माझ्या रूममध्ये गेली. रूममध्ये फक्त औरा क्लीन केलं. एक 9:30 9 साडे, कारण मला चांगलं वेळही आठवतं त्याचं. मी पूर्ण त्या गेल्यानंतर स्वयंपाक केला. म्हणजे डोकं दुखतच होतं. मला खूप एक वेगळं वाटत होतं. पण तरी मग मी आठवलं, की मी म्हटलं काम झाल्यानंतरही माझं डोकं का नाही बंद झालं? दुखणं का नाही थांबलं? असं का होत आहे? मग मी फक्त आणि फक्त ओरा क्लीन केलं. बसली रूममध्ये, ओरा क्लीन केलं आणि फक्त 5 ते 7 मिनिटामध्ये माझं डोकं दुखणंच थांबलं. कारण की त्यांची निगेटिव्ह एनर्जी मी तर प्रोटेक्शनसाठी ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट घालते. आणखी 1-2 ब्रेसलेट मी घालतच असते आणि सकाळी मी माझ्या मेडिटेशनमध्ये मी स्वतःचं प्रोटेक्शन करत असते. कारण शिकवताना सुद्धा मला इतक्या लोकांच्या संपर्कामध्ये यावं लागतं, तर सगळ्यांची एनर्जी ही पॉझिटिव्हच आहे का? नाही. काही लोकं वेगळे विचार करणारे आहे, काही लोकं चांगले, तर काही लोकं वाईट. मग या सगळ्यांच्या म्हणजे मी माझ्या प्रोटेक्शनसाठी मी ट्रिपल प्रोटेक्शन, म्हणजे मी क्रिस्टलचा वापर तर करतेच आणि माझी ही रूम आहे, माझा हा ऑफिस आहे. मी याला सुद्धा चार्ज करून बसते आणि बसताना सुद्धा माझा जो आसन आहे, तो सुद्धा एक वेगळं आसन आहे. त्या आसनवर, चेअरवर मी तो आसन ठेवते, जेणेकरून माझ्यापर्यंत कुठलीही निगेटिव्ह एनर्जी पोहोचू नये म्हणून. सो मी या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रिकॉशन घेत असते. मग तुमच्याकडे इतक्या सगळ्या गोष्टी नाहीये, पण तुम्ही एक औरा क्लीन तर करू शकता. स्वतःच्या हेल्थसाठी निगेटिव्ह एनर्जी पासून वाचण्यासाठी औरा क्लीन हा सगळ्यांना करायलाच पाहिजे. मग आपल्याला औरा क्लीन कसा करायचा असतो? सकाळी जेव्हा तुम्ही बसाल, म्हणजे औरा क्लीन करायचा काही टायमिंग नसतो ठराविक. तुम्हाला असं वाटलं की नाही आता मला दुपारी औरा क्लीन करायचा आहे, किंवा तुम्ही बाहेरून आलात तरी करू शकता.
औरा क्लीन करताना आपल्याला सर्वप्रथम रेकीची प्रार्थना करायची असते. रेकी काहीही करत आहात तुम्ही रेकीचं, एकतर फूड वॉटर चार्ज करत आहे तरी सुद्धा तुम्हाला रेकीची प्रार्थना करायची आहे. हिलिंग देत आहात तरी रेकीची प्रार्थना करायची आहे आणि औरा क्लीन करताना सुद्धा रेकीची प्रार्थना आपल्याला करायची असते. मग आपल्याला करायचं काय आहे, हे दोन्ही हात रब करायचे आहे. आधी तर रेकीची प्रार्थना करायची आहे, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, आणि दोन्ही हात रब करून आपल्याला असं समोरून दोन्ही हात असे ठेवायचे आहे आणि हळूवार खाली आणायचं आहे. दोन्ही हात बघा, दोन्ही हात हे एवढे डिस्टन्स राहतं आपलं आणि असं हळूवार आणायचं आहे. आणि अफर्मेशन काय वापरायचे आहे, जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. असं 3दा आपल्याला फुंकर मारायची आहे. किंवा तुम्ही जोरात असं हात झटकून जमिनीमध्ये शुद्ध झालेली आहे असं सुद्धा म्हणू शकता. एकतर ब्रह्मांडामध्ये शुद्ध करायची आहे किंवा जमिनीमध्ये शुद्ध करायची आहे. आपल्याला या दोन प्रकारे आपण औरा क्लीन करू शकतो. असं हळूवार आपल्याला, जेणेकरून त्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जीज तुमच्या हातांमध्ये येत आहे आणि तुम्ही त्या जमिनीमध्ये शुद्ध करत आहात. आणि नंतर काय म्हणायचं आहे, स्वतः इथे हात ठेवायचा आहे. आता मी सर्व प्रकारच्या नकारात्मक बाधांपासून कायमस्वरूपी मुक्त आहे. आता मी सर्व प्रकारच्या नकारात्मक बाधांपासून कायमस्वरूपी मुक्त आहे. आता मी सर्व प्रकारच्या नकारात्मक बाधांपासून कायमस्वरूपी मुक्त आहे, मुक्त आहे, मुक्त आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू असं आपल्याला बोलायचं असतं. कळलं इथपर्यंत सर्वांना? ओके. चला, नसेल कळलं तर तुम्ही मला हँड राईज करून विचारू शकता. आपण दुसऱ्यांचा औरा बघायला कुणाकडे एखादी व्यक्ती आहे का आता? दुसऱ्यांचा औरा आपल्यापर्यंत कसा पोहोचतो? दुसऱ्यांचा औरा आपल्यापर्यंत कसं पोहोचतो? हे बघा, औरा आभा मंडळ म्हणजेच काय तर औरा. ओके. औरा म्हणजे आपल्या शरीराभोवती असलेले सूक्ष्म ऊर्जेचे कवच. हे कवच आपल्याला विचार, भावना, आरोग्य आणि आध्यात्मिक स्थिती दर्शवतात. जे मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. आता आपण औरा कसं बघितलं, आपण एका डॉटचा औरा बघितलं, आपण आपल्या हातांचा औरा बघितलं, म्हणजे सूक्ष्म ऊर्जेचे काय आहे ते कवच आहे. हे बघा, अशा प्रकारे असतं. हे आपल्याला दिसत नाही. असं जर तुम्ही बघाल, पण एकसारखं जसं तुम्ही तुमच्याकडे तुमच्या घरी एखादी व्यक्ती असेल, तर तुम्ही त्यांच्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करा. तर तुम्हाला त्या व्यक्तीच्या शरीराभोवतीचं हे सूक्ष्म रूप जे आहे त्याचे तुम्हाला कवच दिसेल. म्हणजे अशा प्रकारचं असतं. हे बघा, हे सूक्ष्म हे वलय असतात. आणि औरा जे आपण आता क्लिन्झिंग प्रोसेस केलेली आहे, म्हणजे औरा क्लिन्झिंग, त्याच्याने आपल्याला काय काय फायदा होत असतो, तर हे आपल्याला नकारात्मक ऊर्जा, ताणतणाव आणि आजारांपासून संरक्षण देत असतात. आजारी जरी व्यक्ती असेल तरी त्यांचा औरा क्लीन असायला पाहिजे. त्यांचे तुम्ही औरा क्लीन करून देऊ शकता. म्हणजे तुम्ही तर आता स्वतःच करू शकता, दुसऱ्यांचा तुम्ही करू शकत नाही. ओके. सेकंड लेवल मध्ये तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असला व्यक्ती तरी त्याचा औरा क्लीन काय, त्याला संपूर्ण स्वास्थ्य तुम्ही प्रोटेक्शन पण देऊ शकता आणि संपूर्ण स्वास्थ्य प्रदान पण करून देऊ शकता. पण फर्स्ट लेवलला तुम्ही फक्त स्वतःच करू शकता. ओके. औरा क्लिन्झिंग मुळे मानसिक शांती, सकारात्मकता आणि आत्मविश्वास सुद्धा वाढतो. नाती सुधारते आणि जीवनात समतोल आणि आनंद आणतो.
त्याचसोबत आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा सहाय्यक करते. ऑरा क्लिन्झिंग जे आपण आता बघितलेलं आहे ते. ओके. सो डेली तुम्हाला या सगळ्यांना करायचं आहे. एनी क्वेश्चन आहे का एखादी व्यक्ती तुमच्याकडे? आपण दुसऱ्यांचा ओरा बघायला शिकू. एखादी व्यक्ती आहे का तुमच्याकडे? विदाऊट त्याला विचारून आपण त्या व्यक्तीला कुठे काय दुखत आहे ते सुद्धा आपण औरा म्हणजे आपण चेक करू शकतो. पण यासाठी एखादी व्यक्तीचं असणं गरजेचं आहे. चला, कुणाकडे नाही आहे सो आपण थांबूया. असेल तर आपण उद्या बघू. ठीक आहे. उद्या आपण काही जिबूचे सिम्बॉल शिकणार आहोत, काही एनर्जी बॉल शिकणार आहोत आणि रेकीची दैनंदिन प्रॅक्टिस. मला ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच.